वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे। त्यामुळे कुठेतरी कुणबी समाज नाराज झालेला आहे। या संदर्भातच त्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा निवेदन दिलं आहे। तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा निवेदन देऊन जे आहे आपली मागणी जी आहे ती त्यांनी ठेवलेली आहे। काय त्यांच्या भावना आहे सगळं जाणून घ्या आपल्यासोबत। काय सांगाल, काय नेमकं म्हणणं होतं तुमचं आणि ज्या पद्धतीने वक्तव्य केलं ते तुम्हाला दुखवणार आहे? सर्व शाखीय कुणबी ओबीसी समितीतर्फे काल आम्ही जेव्हा प्रकाश आंबेडकरांनी वक्तव्य केलं की कुणबी आणि मराठा यांना ओबीसी समाजाने मतदान करू नये, हा एक मुद्दा त्यांनी तिच्यात हे केला। दुसरा मुद्दा त्यांनी केला की तेली, धनगर, माळी, बाकी इतर समाज आहे हे खरे ओबीसी आहे, यांना या ओबीसी समाजाने या कुणबी समाजाला मतदान करू नये, अशा प्रकारचं त्यांनी आव्हान जेव्हा केलेलं आहे। तर आम्हाला असं म्हणायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूलभूत अधिकार या क्षेत्राखाली आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि राजनीतिक विषमता दूर व्हावी याकरता घटनेमध्ये आणि आरक्षणामध्ये कलम 340च्या अंतर्गत जे ओबीसींना आणि कुणबी समाजाला अधिकार देण्यात आले ते अधिकार सामाजिक प्रगतीसाठी देण्यात आले आणि ती प्रगती करण्यासाठी म्हणून आज मोठ्या प्रमाणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून कितीतरी समाज घटक घडलेले आहे। पण प्रकाश आंबेडकर स्वतःची राजकीय पोळी साधण्याकरता आणि स्वतःचं मत परिवर्तन निर्माण करून घेण्याकरता त्यांनी एक कुणबी समाज आणि दुसरा मराठा समाज यांना डावलून स्वतःचं मताधिकार निर्माण करण्याकरता या प्रकारचं त्यांनी राजकारण करण्यासाठी ते करतायत। त्याचा निषेध नोंदवण्यासाठी आणि त्यांच्यावर कुठली तरी कारवाई शासनाने करावी आणि प्रतिबंध त्यांच्या यात्रेला लावावं म्हणून आम्ही सन्माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना निवेदन दिलेलं आहे। त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालय इथंसुद्धा निवेदन आम्ही दिलेलं आहे। आम्हाला प्रकाश आंबेडकर साहेबांना म्हणावंसं वाटते की त्यांनी आजच दिल्ली उच्च न्यायालय, दिल्ली हायकोर्टामध्ये जेव्हा या निर्णय झाले की SC आणि ST यांची कॅटेगरी निर्माण करणारा जो प्रश्न निर्माण झाला आणि डावलण्याचा प्रयत्न होत आहे, त्या बाबतीत त्यांनी SC ST बांधवांना संरक्षण देण्यासाठी त्यांनी त्या बाबतीत आंदोलन करावं। आज समाजामध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिकवर नोकऱ्या देताना आरक्षणाचा मुद्दा समाप्त करण्यात आला, त्या बाबतीत त्यांनी बोलावं। व्यावसायिक शिक्षण याच्यामध्ये आरक्षण समाप्त करण्यात आलं, त्या बाबतीत बोलावं। त्यांनी शेतकऱ्यांना, जे शेतकरी आत्महत्या होतात, शेतकऱ्यांना त्यांना पिकाचा पैसा मिळत नाही, त्या बाबतीत त्यांनी बोलावं। त्यांनी ही आणि बेरोजगारीच्या बाबतीत बोलावं। ही सामाजिक भूमिका सोडून फक्त राजकीय वेळ प्रसंग पाहून राजकीय यात्रा काढून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याकरता हे प्रकारचं काम त्यांनी केलेलं आहे। त्याचा आम्ही सर्व शाखीय कुणबी ओबीसी समिती निषेध करतो आणि आव्हान करतो की त्यांनी आपल्या या वक्तव्याला त्यांनी मागं घ्यावं आणि समाजाची, आमच्या सर्व समाजाची त्यांनी माफी मागावी आणि नाहीतर आम्हालासुद्धा त्यांच्या बाबतीत कुठला तरी ठोस निर्णय घेऊन आमचे निदर्शन आम्ही त्याबाबतीत करणार आहोत। ठोस निर्णय घ्यावा लागेल। राजकीय पोळी भाजण्याचा जो आरोप तुमच्याकडून करतायत, हे वक्तव्य ऐन निवडणुकीच्या काळात होत आहे, त्यांची यात्रा सुरू आहे, असाच प्रकारचा काहीतरी दिसून येत आहे। कारण का मागील 3-4 महिन्या 6 महिन्यापासून महाराष्ट्राचा एक अस्थिर असं सगळ्या समाजांना अस्थिरता आलेली आहे आणि नेमकं त्या मराठा आणि मराठा कुणबी हा जो वाद निर्माण झाला, त्या वादातून प्रकाश आंबेडकरांनी पुन्हा त्याच्यात मातीत तेल टाकण्यासारखं हे काम केलेलं आहे आणि अशाच प्रकारचं आम्ही त्या आंबेडकर साहेबांनी जे वक्तव्य केलं त्याचा आम्ही ओबीसी समाज आणि सर्व शाखीय उमेदवार आम्ही निषेध व्यक्त करतो आहे। आणि पुढचं जर अशा प्रकारची जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आपल्याला 340 कलम अंतर्गत जी मांडून दिला आहे, त्या उद्देशाने सगळे कुणबी समाज ओबीसीमध्ये आला आहे। परंतु त्यांनी समाजामध्ये तेढ निर्माणाचं काम करत असेल तर त्यांना आम्ही नक्की निर्माण करू नये। तुम्ही कसं? आमचं असं म्हणणं आहे की त्यांनी ज्या पद्धतीने वक्तव्य केलं, कुणबी समाज, तुम्ही इतिहास बघाल तर हा कुणबी समाज 18 पगड जातींना घेऊन चालणारा समाज आहे। त्यांना कोणतेही ओबीसीतल्या जेवढे घटक आहेत ते कुणबी समाजाला एक मोठा भाऊ म्हणून सन्मान करतात। आता या सन्मानाला कुठंतरी ठेच पोहोचवण्याचं काम मला वाटते प्रकाशजी आंबेडकर हे करतायत। त्यांनी कृपया, आम्ही त्यांना विनंती करतो आणि मागणी करतो की कृपया असं तेढ निर्माण करण्याचं काम सध्या तुम्ही विदर्भात करू नका आणि शेतकऱ्यांच्या बाबतीतले, बेरोजगारांच्या बाबतीतले जे प्रश्न आहेत,
18 पगड जातींचे ते प्रश्न आपण घ्यावेत आणि आपली यात्रा चांगले सुव्यवस्थितपणे पुढे न्यावी. कुणब्यांवर बोलण्यापेक्षा त्यांनी जे आहे 18 पगड जातींवर सगळ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे त्यासाठी बोलावं. महत्त्वाचं हे आहे की घटनेमध्ये काय तरतुदी आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी जर कुणबी समाजाला OBCमध्ये समाविष्ट केलेलं आहे घटनेमध्ये, तर इतरांनी त्याबद्दल आपले मतं व्यक्त करण्याचा आज अधिकार आहे का, हा मूलभूत प्रश्न आहे. आणि त्यातही बाळासाहेब आंबेडकर हे त्यांचे नातू आहेत आणि ते ॲडव्होकेट आहेत, त्यांना अभ्यास आहे, तर त्यांनी ही मूलभूत भूमिका चुकीची घेतली असं आम्हाला वाटतं. तसंही माझं मत आहे की कुठल्याच राजकीय नेत्याने महाराष्ट्रात असो की देशामध्ये असो अशा पद्धतीची भूमिका घेणे आणि जे विसंगत होईल घटनेला अशा तऱ्हेचे वाक्य करून समाजामध्ये दुही पसरवणे हे योग्य नाही. अगोदरच राजकारण जे आहे पेटलेलं आहे, मराठा कुणबी वाद हा आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही कसं पाहता संविधानाचे बचाव ज्या पद्धतीने केला जातो आणि दुसरीकडे अशा पद्धतीचे वक्तव्य? नाही, आंबेडकर साहेबांची भूमिकाच मला अशी संभ्रमात टाकणारी आहे. त्यांनी केलेलं जे वक्तव्य आहे आज ते फार चुकीचं वक्तव्य आहे. त्यांनी OBC समाजाचीच फाळणी करण्याचं काम करत आहेत. OBCमध्ये सर्वात मोठा समाज जर म्हटलं आजच्या घडीला तर तो कुणबी आहे आणि कुणब्यांनाच बाजूला सारून आपली राजकीय पॉलिसी जळतात की काय अशी शंका आमच्या मनात यायला लागली आहे. कुठंतरी OBCमध्ये फूट पाडली जात आहे, कसं पाहता? नाही, OBCमध्ये फूट पडण्याचा हा प्रकार आहे त्याबद्दल काही दुमत नाही आहे. पण मला एवढंच म्हणायचं आहे की जी घटना लिहिल्या गेली आहे त्याच्यामध्ये 340च्या आधारे OBCना जे आरक्षण दिलं किंवा ती तरतूद केली त्या गॅझेटमध्ये ऑलरेडी कुणबी समाज हा म्हणजे कुणबी म्हणून टाकल्या गेला आहे. त्याच्यावर जर समजा प्रकाशजी आंबेडकर जर समजा आक्षेप जर घेत असेल तर तो भारतरत्न बाबासाहेबाचा एक प्रकारचा अपमान आहे असं मला म्हणायचं. नक्कीच हे जे भावना आहे ते कुणबी समाजाकडून आता व्यक्त केली जाते. कुठंतरी प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य जे होतं ते कुणबी समाजाला दुखानावर होतं. पाटीलकी जागृत झाली तर ते आपल्याला मतदान करणार, त्यामुळे OBCमध्ये फूट पाडतील अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य होतं. आणि एक प्रकारे बाबासाहेबाचाच हा अपमान आहे, कारण की खरं तर संविधानानं हा अधिकार दिला आहे तर OBCमध्ये कुणबी समाज असताना त्यांच्याबद्दल काहीतरी बोलणं हा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचाच अपमान असल्याची सुद्धा भावना जी आहे ते सकल कुणबी समाजाकडून बोलली जात आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम TV न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.